हॅलो गाईस, रत्ना रसोईमध्ये सर्वांचं स्वागत आहे। एका ताईने मला कमेंटमध्ये असं सांगितलं, ताई म्हणे तुम्ही घरात जे साहित्य असतं ना त्याच्यापासून आम्हाला काहीतरी बनवून दाखवा म्हणे, म्हणजे आमच्या घरात राहिलेलं साहित्यापासून आम्ही पण बनवू शकू म्हणे। मग मी आज कोशिंबीर बनवत आहे दहीपासून। हे बघा, मी सालून घेतलेली काकडी घेतली, ती सालली छानशी बारीक चिरलेली काकडी। एक कांदा घेतला, त्याला बारीक चिरून टाकलं। कोथिंबीर घेतली, त्याला पण कोथिंबीर घेतली, त्याला पण बारीक चिरलेलं आहे। टोमॅटो आहे, चवीनुसारसाठी मीठ आहे, चवीनुसारसाठी आपण चवीनुसारसाठी साखर घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, आणि तिखट घेतलेलं आहे। तुम्हाला पटेल तर तुम्ही मिरची पण घालू शकता। आणि त्याच्यानंतर आपण एक वाटी दहीचा वापर केलेला आहे। हे साहित्य आहे आपलं कोशिंबीर बनवण्यासाठी। हे बघा, तुम्ही ही वाटी आहे ना, याच्यात पण बनवू शकता। आपण आता कोशिंबीर बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे। आपण एक वाटी दही घेतलेली आहे ना, आता दही घालूया। त्याच्यानुसार बारीक चिरलेली काकडी होती ना, सालून घेतली मग चिरली तिला, ही बघा साललेली। कांदे टाकून त्याला असं चांगलं हलवून मिसळून हे वाटीमध्येच केलं असतं आपण, पण खाली पडून जातं, त्यासाठी आपण त्याच्यात वापर केलेला नाही। हे बघा, चवीसाठी तिखट घेऊया। चवीनुसार तिखट टाकलेलं आहे। आता साखर टाकूया आणि मीठ टाकूया, आणि त्याचं असं एकजीव करून मिश्रण करूया। खूप चविष्ट लागते, तुम्ही पण बनवा कोशिंबीर दही टाकून। दही, टमाटे, कांदे, काकडी, मिरची टाकायची असेल तर मिरची टाका, नाही तर साखर टाकू शकता। झाली आपली कोशिंबीर तयार। बघा, तुम्हाला वाटीमध्ये टाकून दाखवते। ही बघा, आपली कोशिंबीर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही पोळीसोबत पण खाऊ शकता, नाही पण पोळी राहिली तरी अशी साधी पण खाऊ शकता। माझी कोशिंबीर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। लाईक करायला पण विसरू नका, तुम्ही लाईक करायला विसरू नका।